राज्याच्या सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेत पात्र ठरलेल्या 6 जिल्ह्यातील निवडक 500 पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जमुक्ती आणि एक वेळ समझोता या घटकाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँका मिळून एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती या योजनेसाठी महा-आयटी मार्फत विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सर्व खात्यांची माहिती सहकार विभागातील लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत संदेश पाठवण्यात येणार आहे. तसंच या याद्या गाव पातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली. या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याप्रमाणे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीत संपूर्ण प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व व्यापारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे, असं सहकार मंत्र्यांनी सांगितलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान